जतमधील काही गावांनी कर्नाटकमध्ये जाण्याची मागणी केली आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा प्रश्न पुन्हा एकदा तापू लागला। त्यात कर्नाटकमधील भाजप मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त विधान करीत आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न केला। या प्रश्नावर महाराष्ट्रातील 2 मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई बेळगावला जाणार होते, पण अचानक त्यांचा दौरा रद्द करण्याची शिंदे फडणवीस सरकारवर नामुष्की ओढावली। दौरा रद्द झाल्याने राज्य सरकारविरोधात मोठी जोरदार टीका झाली। त्यात सुप्रिया सुळे यांनी शरद पवार हे 1980 च्या दशकात कर्नाटकचा विरोध असताना देखील कशा पद्धतीने कर्नाटकात गेले होते याचा किस्सा सांगितला। पण सुप्रिया सुळे यांनी सांगितलेला किस्सा नक्की काय होता, शरद पवारांचा कर्नाटक दौरा कसा झाला, हेच या व्हिडिओमधून जाणून घेऊया। शरद पवारांचा कर्नाटक दौरा। सीमा भागात राहणाऱ्या मराठी बांधवांवर कर्नाटक सरकारकडून कन्नड भाषेची सक्ती करण्यात येत होती। थेट सरकारने शालेय अभ्यासक्रमात कन्नड अनिवार्य करण्याची घोषणा केली। या विरोधात मोठं आंदोलन उभं करण्याचा महाराष्ट्र एकीकरण समितीने निर्णय घेतला। एस.एम. जोशींनी 1986 मध्ये हे आंदोलन पुकारलं होतं। यासाठी 3 दिवसाच्या साखळी आंदोलनाचं नियोजन केलं होतं। महाराष्ट्रातील नेत्यांनी आंदोलनासाठी ठिकाण निवडलं होतं बेळगाव, तेही भर चौकात। त्याला कर्नाटक सरकारने विरोध करत महाराष्ट्रातील नेत्यांना प्रवेश बंदी केली। शरद पवारांची शक्कल आणि कर्नाटक प्रवेश। या आंदोलनाच्या पहिल्या दिवसाचं नेतृत्व शरद पवार यांच्याकडे होतं। कर्नाटक सरकारने मराठी नेत्यांना कर्नाटक प्रवेश बंदी घातली होती। माघार घेतली ते पवार कसले। बेळगावात प्रवेश करण्यासाठी शरद पवारांनी एक शक्कल लढवली। त्यांनी थेट कोल्हापूरतून फियाट गाडी घेतली। सोबतीला बाबासाहेब कुपेकर आणि एक ड्रायव्हर घेतला। स्वतः शरद पवार ड्रायव्हर सीटवर बसले। खऱ्या ड्रायव्हरला मागे मालकाच्या जागी बसवलं आणि तिघे जण कर्नाटकच्या दिशेने निघाले। चेक पोस्टवर पोलिसांनी चौकशी केली, परंतु त्यांना काहीच कळलं नाही। शरद पवार बेळगावात पोहोचले, तिकडे कर्नाटक सरकारला याचा ठाम पत्ता देखील लागला नव्हता। बेळगाव आंदोलन पण पोलिसांकडून मारहाण। महाराष्ट्रातील नेत्यांच्या आंदोलनामुळे बेळगावात अचानक जमावबंदी लागू करण्यात आली, पण जमावबंदी लागू होण्यापूर्वीच बेळगावात शरद पवार दाखल झाले होते। कर्नाटकातील त्यांचे सहकारी अरविंद गोमटे यांच्या घरी ते थांबले होते। आंदोलनाची वेळ झाली होती। बरोबर 11 वाजता राणी चेन्नम्मा चौकात लोक जमू लागले। अचानकपणे हजारो लोक जमू लागल्याने पोलीस गोंधळले। संतप्त पोलिसांनी आंदोलनाकडून लाठीमार केला, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। आंदोलनाचं नेतृत्व करत असलेले शरद पवार, बाबासाहेब कुपेकर यांना कर्नाटक पोलिसांनी बेदम मारहाण केली। शरद पवार यांना हिडकल डॅम परिसरातील विश्रामगृहावर आणण्यात आलं। तेथेही मराठी लोक जमू लागले। एस.एम. जोशी शरद पवारांना भेटायला गेले। त्यांनी शरद पवार यांच्या पाठीवर पोलिसांनी मारहाण केलेले वळ पाहिले। ते पाहून एस.एम. जोशी देखील हळहळले। तर शरद पवार यांचा हा सीमा आंदोलनाचा प्रसंग सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून सांगितला होता। शेवटी त्यांनी लिहिलं होतं, हा भारावलेला काळ कुठं आणि आजचा काळ कुठं, सारच 360 अंशात बदलले। खरं तर यामागील राजकारण समजून घ्यायचं झालं तर कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका जेमतेम 6-7 महिन्यावर आल्या आहेत। मुख्यमंत्री बसवराज बोम्मई सर्व आघाड्यांवर अपयशी ठरले। अशात राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला कर्नाटकात तुफान प्रतिसाद मिळालाय। आता निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी बोम्मईंनी भावनिक मुद्दा छेडलाय। महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचं प्रकरण सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे। महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अपच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा।